जर कोणाला मिरगीचा झटका आला असेल, इपिलेप्सीचा अटॅक आला असेल, तेव्हा आपण काय करायला हवं? सगळ्यात पहिले आपण घाबरून जायचं नाही, पॅनिक करायचं नाही, पेशंटच्या अवतीभोवती जास्त गर्दी करू नका, पेशंटला मोकळी हवा मिळू द्या, पेशंटला एखाद्या हार्ड सरफेसवर झोपवा, पेशंटच्या आजूबाजूला कुठली अशी वस्तू असायला नको ज्यामुळे पेशंटला इजा पोहोचू शकते, किंवा इलेक्ट्रिक वायर असेल ज्यामुळे शॉक लागू शकतो, तो दूर करा. पेशंटच्या तोंडात काही वस्तू टाकायचा प्रयत्न करू नका, चमचा टाकू नका, बोट टाकू नका, त्यामुळे काही दातखिळी किंवा जीभ चावणं आपण थांबवू शकत नाही. जेव्हा सीझर पूर्ण होऊन जाते त्यावेळेस पेशंटला त्याच्या खांद्यावर किंवा हातावर साईडला झोपवा, ज्यामुळे तोंडात जर काही लाळ जमा झाली असेल किंवा काही फेस जमा झाला असेल तर तो बाहेर काढून टाका, काही दात तुटला असेल तर तो बाहेर काढून टाका. पेशंटचे कपडे सैल करा, लगेच पाणी पाजायचा घाई करू नका, कारण की त्यामुळे पेशंटला शुद्ध नसते आणि ते श्वास नलिकेत जाऊ शकतं. पेशंटची जेव्हा शुद्ध पूर्णपणे व्यवस्थित परत येईल तेव्हाच पेशंटला पाणी पाजा आणि तात्काळ त्याला सायकॅट्रिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्टकडे पुढील ट्रीटमेंटसाठी घेऊन